मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पक्षाने उमेदवार जाहीर केले. त्यानंतर बंडखोरांनी तोंडवर काढली. काहींनी पक्ष आदेश डावलून अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आणि अर्ज मागं घ्यायच्या तारखेला माघारीही काढून घेतली. परिणामी राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात यंदाची विधानसभा निवडणूक खूपच चुरशीची होणार आहे. असाच एक मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघ. म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे आमदार आहेत. यावेळीही त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळालेली असून त्यांच्या पुढ्यात काँग्रेसकडून अभय साळुंखे यांचं आव्हान आहे. दरम्यान राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वारस असलेल्या अशोकराव पाटील निलंगेकर यांना काँग्रेसनं यावेळी उमेदवारी नाकारली असल्यानं पारंपरिक काँग्रेसी आणि शिवाजीराव निलंगेकर यांचे समर्थक नाराज झाल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षापासून विद्यमान आमदार असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांची मतदारसंघातली ताकद तसंच शिवाजीराव निलंगेकर यांना मानणाऱ्या नाराज काँग्रेस समर्थकांचा गट अशा अजून काही गोष्टी लक्षात घेतल्या तर यावेळी निलंग्यामधून विद्यमान आमदार असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांचं पारडं जड असल्याचं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात. पण तरीही निलंग्याची फाईट टफ असणार आहे आणि ती कशी हेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे निलंगा मतदारसंघाची राज्यात प्रत्येक निवडणुकीला चर्चा होते. गेल्या काही दशकात काँग्रेस व भाजप या दोघांनाही संमिश्र यश देणारा हा मतदारसंघ 2014 पासून भाजपच्या ताब्यात आहे. असं असलं तरी या लोकसभेला मात्र काँग्रेसला इथून जवळपास 20,000चं लीड मिळाल्याचं दिसून आलं. पण लोकसभेची राजकीय परिस्थिती आणि सध्याची राजकीय परिस्थिती यात फरक असून यावेळी काँग्रेसपेक्षा भाजपला या मतदारसंघात जास्त अनुकूल वातावरण दिसत आहे असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात. म्हणजे राजकीय जाणकार सांगतात त्याप्रमाणे इथं विद्यमान आमदारांचं पारडं जड असण्याचं पहिलं कारण म्हणजे निलंगेकर घराण्याची राजकीय लिगसी. म्हणजे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित अशा राजकीय घराण्यातील व्यक्ती असून त्यांचे वडील आमदार होते. शिवाय त्यांच्या मातोश्री या लातूर मतदारसंघाच्या खासदार होत्या. शिवाय त्यांचे आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या पाठीशी प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा खूप मोठी राजकीय लिगसी आहे. त्यांच्या घराण्यानं जोडलेली हजारो माणसं या मतदारसंघात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहेत आणि याच त्यांच्या राजकीय शिदोरीमुळे त्यांचं पारडं सध्या निलंगा मतदारसंघात जड दिसून येत आहे असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात. त्यानंतर विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं निलंग्यातून पारडं जड असण्याचं दुसरं कारण म्हणजे गेल्या 20 वर्षात त्यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचं विणलेलं मजबूत जाळं आणि त्यांना सोबत घेऊन मतदारसंघात पोहोचवलेली कामं. म्हणजे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी 2004 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले व त्यांचे आजोबा असलेले शिवाजी पाटील निलंगेकर यांचा पराभव करून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला. 2004 पासून 2024 पर्यंत तब्बल 20 वर्ष ते या भागातून राजकारण करत आहेत. या 20 वर्षात ते 2004, 2014 व 2019 अशा 3 वेळेला आमदार राहिलेले आहेत. आपल्या 3 टर्मच्या आमदारकीमध्ये त्यांनी आपल्या मतदारसंघाकडे सगळ्याच दृष्टीने चांगले लक्ष दिल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. शिवाय फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. खरं तर कोणताही नेता ज्यावेळी आपल्या 2ऱ्या-3ऱ्या पळीतल्या कार्यकर्त्यांना बळ देतो त्यावेळी त्या नेत्याची बाजू भक्कम होते. हा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे ही गोष्ट विद्यमान आमदार संभाजी पाटील यांच्या पथ्यावर पडणारी आहे. त्याचबरोबर संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी महाराष्ट्राचे कामगार विकास, कौशल्य विकास विभाग, माजी सैनिक कल्याण आणि भूकंप पुनर्वसन मंत्री म्हणूनही योगदान दिलेलं आहे. 2014 ते 2019 या काळात त्यांनी लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा विभागाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतायत. तसंच मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील पाण्याची पातळी पुन्हा भरून काढणे, 1200हून अधिक गावांमधील नापीक जमिनींचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने जलयुक्त शिवार अभियानासह पाणलोट व्यवस्थापन करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी 500हून अधिक विवाह सोहळे पार पाडण्यास मदत करणे, विविध गावांमध्ये 18,000 लोकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरं आयोजित करणं, महाविद्यालयांमध्ये लोकशाही आणि संविधानाबद्दल जागृती करण्यासाठी चर्चासत्र आयोजित करणं यांसारख्या कामांमधून त्यांनी मतदारसंघात आपला बोलबाला कायम ठेवलेला आहे असं सांगितलं जातंय. पुढे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे तरुण नेतृत्व असल्यामुळे युवकांचं मिळत असलेलं समर्थन आणि युवा शक्तीशी जोडलं गेलेलं अजोड नातं.
म्हणजे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मागे मतदारसंघातला युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या आपल्याच आजोबांचा पराभव केलेला असल्याने तरुण वर्गात त्यांची जी क्रेज निर्माण झाली होती ती अद्याप कायम आहे. त्यांच्या स्थानिक मतदारसंघातले पत्रकार सांगतात की ज्या वयात मुलं कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतात त्या वयात त्यांनी आपली राजकारणाची इनिंग सुरू केली होती. शिवाय मी आमदार आहे, मी मंत्री आहे किंवा मी तुमचा नेता असा कोणताही बडेजाव न ठेवता सगळ्या लोकांशी ते अगदी साध्या पद्धतीने वागतात आणि हाच त्यांचा USP असल्याचं बोललं जातं. त्यांच्या याच सर्वसमावेशक राजकारणामुळे मतदारसंघातील हजारो युवक त्यांच्याशी जोडले गेलेले दिसतात. त्यानंतर निलंग्यात विद्यमान आमदारांचं पारडं सध्या जड असण्याचं चौथं कारण म्हणजे सत्ताधारी भाजपचं पाठबळ. म्हणजे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे गेली 10 वर्ष इथून भाजपचे उमेदवार आहेत आणि भाजपचं गेली 10 वर्ष सत्तेत आहे. शिवाय गेल्या 10 वर्षातील 7 ते 8 वर्ष भाजप महाराष्ट्रात देखील सत्तेत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपची ताकद विद्यमान आमदारांना निवडणुकीत अधिक बळ दिली यात शंका नाही. शिवाय लोकसभेला राज्यात फटका बसल्यानंतर भाजप स्ट्रॅटेजिकली पावलं टाकत आहे. शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी, 1 रुपयात पीक विमा, अतिवृष्टी अनुदान या योजनांसोबतच महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना ही युतीनं राबवलेली आहे. त्यामुळे लोकसभेला आघाडीला असलेलं अनुकूल वातावरण आता कुठेतरी युतीच्या बाजूने झुकलेलं आहे असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत. शिवाय केंद्रातील भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र एक हाती काबीज करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली जात आहे. या धर्तीवर काही दिवसांपूर्वी भाजपकडून संभाजी पाटील निलंगेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे हे स्वतः हजर राहिले होते. त्यामुळे भाजपची मोठी ताकद विद्यमान आमदारांच्या या निवडणुकीत पाठीशी उभी आहे हे स्पष्ट आहे. आता सर्वात शेवटचं महत्वाचं कारण म्हणजे संभाजी पाटील निलंगेकरांनी प्रचारात घेतलेली आघाडी. म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघात गेल्या काही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळत होतं. मात्र यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला 20,000चं मताधिक्य मिळाल्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढला होता. यावेळी अनेक इच्छुक होते. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात पारंपरिक मैदानात असणारे अशोक पाटील निलंगेकर यांच्याशिवाय अभय साळुंके व डॉक्टर अरविंद भातंब्रे हे सुद्धा यावेळी इच्छुक होते. या तिघांमध्ये नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल याचं चित्र स्पष्ट नव्हतं. तसंच मतदारसंघातील आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात होते. शेवटी अभय साळुंके यांना उमेदवारी मिळाली तर दुसरीकडे भाजपकडून विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच फिक्सच मांडली जात होती. त्यामुळे निलंग्यात त्यांनी सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतलेली दिसून आली. काँग्रेसमधील उमेदवारीच्या घोळामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला तयारीला वेळ कमी मिळाला तर दुसरीकडे आपणच इथले उमेदवार असणार हे माहिती असल्या कारणानं बऱ्याच काळापासून विद्यमान आमदारांनी तिथं चांगली फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे आणि त्याचा त्यांना निवडणुकीत चांगला फायदा होईल असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत. म्हणजे या मुद्द्याव्यतिरिक्त विद्यमान आमदारांनी केलेली विकास कामं, मतदारसंघात आणलेला निधी हे मुद्दे आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या वारसाला तिकीट नाकारल्यामुळे काँग्रेसमधील अनेक स्थानिक कार्यकर्ते नाराज असल्याचं समजतंय. मंडळी, एकंदरीत सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी काही प्लस मुद्दे आहेत तर लोकसभेला मिळालेलं लीड ही एकमेव गोष्ट काँग्रेससाठी आशादायी वाटते. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? यावेळी निलंग्यामधून विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे परत बाजी मारतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच अशाच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी आपले विशेष भारी YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.